कॉलेजच्या शेवटच्या वर्षात समीर आणि नेहा एकाच वर्गात होते। समीर शांत आणि अभ्यासू, तर नेहा मनमिळावू आणि नेहमी हसमुख। दोघांची फारशी ओळख नव्हती, फक्त वर्गापुरते बोलणे व्हायचं। एकदा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये समीर एकटाच बसून कॉफी पित होता। नेहा आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत होती, पण अचानक तिच्या कॉफीचा मग तिच्याच ड्रेसवर सांडला। ती थोडी गोंधळली आणि संकोचली। हे पाहून समीरने लगेच आपल्या टेबलवरील टिश्यू बॉक्स तिच्याकडे सरकवला। नेहाने कृतज्ञतेने त्याच्याकडे पाहिलं आणि थँक्स म्हणाली। तो क्षण त्यांच्यातील संवादाची सुरुवात ठरला। दुसऱ्या दिवशी समीरने पुढाकार घेऊन नेहासोबत बोलणं सुरू केलं। हळूहळू त्यांना जाणवलं की त्यांच्या आवडीनिवडी, चित्रपट आणि पुस्तके बऱ्याच अंशी सारखीच आहेत। ते एकत्र लायब्ररीत तास घालवू लागले, नोट्स शेअर करू लागले आणि कॅन्टीनमधील ती एकटी कॉफी आता दोघांची कॉफी झाली होती। त्यांच्या मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले हे त्यांनाही कळले नाही। समीरच्या शांत स्वभावाला नेहाची बडबड आणि नेहाच्या अल्लडपणाला समीरचा समजूतदारपणा उत्तम साथ देत होता। कॉलेज संपता एका पावसाळी संध्याकाळी त्याच कॅन्टीनच्या खिडकीजवळ बसून समीरने नेहाला आपल्या मनातल्या भावना सांगितल्या। नेहाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। तिने फक्त हसून हो म्हटले। त्या दिवसापासून त्या साध्या कॅन्टीनच्या कोपऱ्याने दोन जीवांना एकत्र येताना पाहिलं आणि त्यांच्या प्रेमाचा प्रवास एक अविस्मरणीय साक्षीदार बनला। ही होती समीर आणि नेहाची एक छोटी पण सुंदर प्रेमकथा, जी आजही कॉलेजच्या आठवणींमध्ये ताजी आहे। तर ही प्रेमकथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ही कथा पाहिल्याबद्दल, ऐकल्याबद्दल थँक्यू।